दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटामुळे देशात मोठी खळबळ उडाली आहे। या अमानुष हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेक जण जखमी झाले आहेत। केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी या घटनेचा कसून तपास सुरू केला असला तरी याचे पडसाद आता देशभर उमटू लागले आहेत। या पार्श्वभूमीवर आज अहिल्यानगर शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। शहरातील दिल्ली गेट चौकात कार्यकर्त्यांनी एकत्र येत पाकिस्तान आणि दहशतवाद विरोधी जोरदार घोषणाबाजी केली। या घटनेमागील संशयितांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। भाजप युवा मोर्चाने गंभीर आरोप करत म्हटले की हा हल्ला उच्च शिक्षित डॉक्टरांनी सुनियोजित कट रचून घडवला आहे। तसेच या हल्ल्यांमध्ये स्थानिकांचा सहभाग उघड झाल्यामुळे बनावट आधार कार्ड धारकांचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळीच लगाम घालण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी स्फोटात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। लाल किल्ल्याजवळ दिल्लीमध्ये जो भ्याड हल्ला पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी केला त्याचा आम्ही अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करतो आहोत। आणि या भ्याड हल्ल्यात जे आमचे देशबांधव मृत्युमुखी पडले त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत आहोत। पाकिस्तानने हा जो हल्ला केला आहे हे एक प्रकारचं युद्धच आहे आणि या अगोदर वेळोवेळी या देशाचे कणखर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी, या देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांनी या अशा भ्याड हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे आणि आम्हाला नक्की खात्री आहे की आमचे जे 10 देशभक्त देशबांधव या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेत याचा बदला आमचं सैन्य, आमचे जवान नक्की घेतील आणि याला करारा असा जबाब आमच्या सैन्यांकडून मिळेल आणि पुढच्या काळात या आतंकवाद्यांना वेचून ठेचून काढलं जाईल किंवा ते जिथं कुठं दडले असतील जगाच्या पाठीवर तिथं आमचे भारतीय जवान त्यांना शोधून ठेचून काढतील याची आम्हाला नक्की खात्री आहे। काल दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ पाकिस्तान पुरस्कृत काही उच्च शिक्षित डॉक्टर लोकांनी, जिहादी मानसिकतेच्या डॉक्टर लोकांनी त्यांच्या धर्मशिकवणीप्रमाणे एक सुनियोजित पद्धतीने आणि कट रचून असा दहशतवादी हल्ला केला आहे। या हल्ल्यामध्ये 10 नागरिकांना मृत्युमुखी पडावं लागलेला आहे। हा जो दहशतवादी हल्ला आहे हा उच्च शिक्षित डॉक्टर लोकांकडून सुनियोजित पद्धतीने कट रचून झालेला आहे। गेल्या 2 दिवसापूर्वीच या घटनेचे जे संशयित आरोपी आहेत त्यापैकी 3 डॉक्टर आरोपींना पोलीस प्रशासनाने पकडलं होतं। त्यांच्याकडून 2800 किलो 8 दिवस हे जप्त झालेलं होतं आणि त्यातील असलेला एक संशयित आरोपी जो फरार होता त्या फरार आरोपीने आत्मघातकी स्फोट घडवून या हल्ल्यामध्ये एक प्रकारे त्यांना जे असले शिकवण आहे, धर्मशिकवण आहे, त्या शिकवणीचा मानसिकतेचा त्यांनी एक प्रकारे पुरस्कार केलेला आहे। आम्ही अहिल्यानगर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्या हरामखोर जिहादी मानसिकतेच्या दहशतवाद्यांचा प्रथमतः निषेध व्यक्त करतो आणि मृत्युमुखी पडलेल्या या देशभक्त नागरिकांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो। आणि आमची प्रशासनाला मागणी आहे की हे जे डॉक्टर लोक आपल्या पेशाला कायम फासण्याचं कृत्य करतात अशी समाजविघातक मंडळी समाजामध्ये राहण्याच्या लायकीची नाही आहेत। या लोकांची तपासणी केली पाहिजे। अशा अनेक डॉक्टर लोक समाजामध्ये वावरतात पण आपल्याला ते कळू येत नाही। स्लीपर सेलच्या माध्यमातून यांची चौकशी झाली पाहिजे। स्लीपर सेलच्या माध्यमातून ही लोक वेगवेगळ्या भागामध्ये कार्यरत असतात। पुलवामाचा हल्ला आपण बघितला, त्या हल्ल्यामध्ये सुद्धा स्थानिक लोकांचा सहभाग होता। तर असे जे हल्ले आहेत हे स्थानिक नागरिकांच्या सहकार्याशिवाय घडू शकत नाही। तर आमची प्रशासनाला अशी मागणी आहे की या सर्व डॉक्टर लोकांची, संशयित लोकांची, जे लोक खोटी आधार कार्ड बनवून या शहरामध्ये वास्तव्य करतात अशा लोकांची चौकशी झाली पाहिजे। आणि या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना मी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो। जय श्रीराम।